एकीकडे अमरावतीला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याच्या घोषणा केल्या जात आहेत, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधीने नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. बेलपुरा, हमालपुरा रेल्वे स्टेशन परिसर आणि गोपाल टॉकीज परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. लाखो रुपयांचा कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र घाणीच्या विळख्यातून मार्ग काढावा लागत आहे. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या धक्कादायक वास्तवाचा हा विशेष अहवाल. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचे स्वप्न दिवसेंदिवस घुसर होताना दिसत आहे. सफाई कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणारी आंदोलने आणि संप यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती आणखीन गंभीर होत चालली आहे. बेलपुरा आणि हमालपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अनेक दिवसापासून हा कचरा उचलण्यात आलेला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून माशा आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. बेलपुरा येथील नाला जो पुढे अंबा नाल्यात जाऊन मिळतो तो सध्या कचरा आणि गाळाने भरून गेला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. जोरदार पाऊस झाल्यास पाणी साचून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. याच नाल्याजवळ रेल्वे धुलाईसाठी उभारलेल्या प्लांट मधून नाल्यातील पाणी खेचले जाते. मात्र पाणी पुढे गेल्यानंतर प्लास्टिक आणि इतर कचरा नाल्यातच अडकून राहत असल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिकांच्या मते या नाल्याची संपूर्ण साफसफाई केल्यास तब्बल 20हून अधिक ट्रकभर कचरा आणि गाळ बाहेर निघू शकतो. विशेष म्हणजे या भागातील लोकप्रतिनिधीचा रोजचा प्रवास याच मार्गाने होत असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. हमालपुरा परिसरातील रेल्वे पुलाखाली परिस्थिती तर अधिकच भयावह आहे. पादचारी मार्गावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पुलाखालील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. बेलपुरा आणि हमालपुराच्या अंतर्गत भागामधील नाल्याची अवस्था देखील अत्यंत दयनीय आहे. अनेक दिवसापासून साफसफाई न झाल्याने नाले तुंबण्याच्या मार्गावर आहेत. येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यास याचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्याला आणि मालमत्तेला बसू शकतो. नागरिकांनी आता तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाले आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या संकटाला सामोरे जाऊ लागू शकते. मैं कमलाबाई पतरिया, ये नाली को निकालने को आता नहीं यहाँ पे। और ये झाड़ की भी है, ये डर है झाड़ का कभी भी गिर सकता हो। लाइन के बाहर पे आ रहा, लाइन चली जाएंगी हमारी, वायर गया तो भी साफ सबका ये करने को भेजो, ये झाड़ काटने को भेजो। ये झाड़ का डर है, कच्चा झाड़ है, ये नाले नहीं निकलती एक 2-2, 3-3 महीने। वो झाड़ की वजह से ने क्या पूरा ये वायर भी टूट जाता है, ये और पोल भी गिर जाते हैं, बार बार लाइन भी चली जाती है, नाली भी साफ नहीं होती, कुछ भी नहीं होता। हाँ, सब जन सो रहे हैं, वो भी नहीं दे। अभी वो आई नंबर टॉप 1 वर, लेकिन वो भी ध्यान नहीं देती। हाई लेवल हो गई वो भी, अभी राधाबाई कुरेल वो भी ध्यान नहीं देती, इधर आतीच नहीं वो। बेलपुरा, हमालपुरा आणि रेल्वे स्टेशन परिसरातील ही परिस्थिती केवळ स्वच्छतेचा प्रश्न नाही, तर ती नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षितेशी संबंधित गंभीर बाब आहे. पावसाळ्यापूर्वीच तातडीने उपाययोजना न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी या समस्यांकडे कितपत गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.